नमस्कार. आपण नेहमी विकास आणि पर्यावरणाबद्दल बोलतो. जणू काही हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. पण होतं काय की विकासाच्या शर्यतीत आपण इतके पुढे निघून जातो की पर्यावरणाचा तोल कुठेतरी मागेच राहतो. बरं, मानवी हस्तक्षेपामुळं निसर्गावर नेमका काय परिणाम होतोय आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला वाचवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत? चला तर मग आज हेच सगळं समजून घेऊया. चला सुरुवात करूया एका थेट आणि खरं तर खूप सोप्या प्रश्नाने. जरा विचार करा, जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर जंगलं तोडली जातात तेव्हा नेमकं काय घडत असेल? आणि याचं उत्तर ते तर आपल्या डोळ्यांसमोरच आहे. रस्ते बांधायचे आहेत, शेती करायची आहे, मोठे मोठे उद्योग उभे करायचे आहेत. या सगळ्या आपल्या वाढत्या गरजांसाठी जमीन कुठून येणार? मग जंगलं साफ केली जातात. पण याचा अर्थ फक्त झाडं तोडणं इतकाच नाहीये. नाही, याचा अर्थ आहे हजारो लाखो सजीवांची घरं, त्यांचं जगण्याचं साधन, हे सगळं कायमचं त्यांच्याकडून हिसकावून घेणं. चला, आता या हस्तक्षेपाचे जे परिणाम आहेत ना, ते जरा आणखी जवळून पाहूया. म्हणजे आपण पर्यावरणाला नकळतपणे ज्या जखमा देतोय त्याबद्दल बोलूया. हे जे दिसतंय ना, हे खूपच धक्कादायक वास्तव आहे. बघा, एका बाजूला कारखान्यांमधून बाहेर पडणारं विषारी सांडपाणी, ते सरळ आपल्या नद्यांमध्ये, आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळतंय. आणि दुसरीकडे जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल जाळल्याने जो धूर होतोय, तो थेट आपल्या श्वासात जातोय आणि आपली हवा प्रदूषित करतोय. आणि या धुराचा एक असा परिणाम आहे जो आपल्याला थेट दिसत नाही, पण तो खूपच भयंकर आहे. तो म्हणजे वातावरणात वाढणारं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. आणि याच वायूमुळे आपल्या पृथ्वीचं तापमान हळूहळू वाढतंय, ज्याला आपण सगळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणून ओळखतो. खरं तर ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी समस्या आहे. आता आपण अशा एका नुकसानीबद्दल बोलणार आहोत जे एकदा झालं की कधीच भरून काढता येणार नाही. हो, आपण बोलतोय जैवविविधतेच्या नुकसानीबद्दल. हे वाक्य बघा, दिसायला अगदी साधं आहे, पण याचा अर्थ खूप खोल आणि खूप गंभीर आहे. जेव्हा एखाद्या सजीवाचं नैसर्गिक घरच म्हणजे त्याचा अधिवासच नष्ट होतो, तेव्हा ती प्रजाती या पृथ्वीवरून कायमची नाहीशी होते. कायमची. आणि दुर्दैवाने ही फक्त एक शक्यता नाहीये, हे घडून चुकलंय. भारतीय चित्ता हे त्याचे एक जळजळीत उदाहरण आहे. एकेकाळी जो चित्ता भारताच्या जंगलांमध्ये दिमाखात धावायचा, तो आज अधिवास नष्ट झाल्यामुळे आणि पर्यावरणातल्या बदलांमुळे आता फक्त आपल्याला चित्रांमध्येच दिसतो. तो कायमचा नामशेष झाला. पण थांबा, सगळंच काही संपलेलं नाही. आशा अजूनही आहे. चला, आत्तापर्यंत आपण समस्यांबद्दल बोललो, आता जरा उपायांबद्दल बोलूया. निसर्गाच्या या जखमा भरून काढण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्यावर एक नजर टाकूया. तर मग हे संरक्षण केलं कसं जातं? मुख्यत्वे करून 3 प्रकारे. पहिलं म्हणजे जैवविविधता उद्यानं. इथे संपूर्ण परिसंस्थेचं म्हणजे तिथली झाडं, प्राणी, कीटक या सगळ्यांचं रक्षण होतं. दुसरं म्हणजे राष्ट्रीय उद्यानं, जसं की आसाममधलं काझीरंगा किंवा आपलं ताडोबा. ही खास वन्यजीवांसाठी राखीव आहेत. आणि तिसरं म्हणजे अभयारण्य. ही एखाद्या विशिष्ट प्रजातीला वाचवण्यासाठी बनवली जातात, जसं की गव्यांसाठी असलेलं राधानगरी अभयारण्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रयत्न खरंच यशस्वी होत आहेत. ह्याच संरक्षित क्षेत्रांमुळे गेंडा, गवा, हत्ती ह्यांसारख्या सुंदर आणि भव्य प्राण्यांना आज एक सुरक्षित घर मिळालंय. हे जे आपण पाहतोय ते त्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाचंच प्रतीक आहे. आता देशभरातून थेट आपल्या महाराष्ट्रात येऊया, कारण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा संवर्धनाचं खूप मोठं काम सुरू आहे. आणि त्याच्या काही गोष्टी तर खूपच प्रेरणादायी आहेत. हे बघा, सोलापूरजवळ असलेलं नान्नज अभयारण्य. हे घर आहे माळढोक पक्ष्याचं. हा पक्षी आता खूपच दुर्मिळ झालाय आणि त्याला वाचवण्यासाठी इथे खास प्रयत्न केले जातात. आणि दुसरीकडे बघा, हे फ्लेमिंगो, हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते दरवर्षी आपल्याकडे येतात आणि आपली पाणथळ जागा त्यांच्यासाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनले आहेत. आणि आता एक असं उदाहरण जे खरंच खूप सुंदर आहे. पुण्याजवळचं मोराची चिंचोली गाव. इथे माणसं आणि मोर एकत्र राहतात, अक्षरशः एका कुटुंबासारखे. इथल्या गावकऱ्यांनी मोरांचं संरक्षण केलं, त्यांना आपलंसं केलं आणि त्यामुळेच आज इथे मोर माणसांच्या सोबतीने अगदी मोकळेपणाने वावरतात. आता निसर्ग संरक्षणाच्या एका अशा पद्धतीकडे वळूया, जी कुठल्याही सरकारी कायद्याच्या किंवा योजनेच्या खूप आधीपासून अस्तित्वात आहे. ती पद्धत म्हणजे आपली परंपरा. देवराय म्हणजे काय? तर देवाच्या नावाने जपलेलं एक जंगल. विचार करा,
फक्त एका श्रद्धेपोटी की या जंगलाला इथल्या झाडांना हात लावायचा नाही. आणि याच एका साध्या श्रद्धेमुळे एक नैसर्गिक अभयारण्य तयार होतं जे पिढ्यानपिढ्या टिकून राहतं. श्रद्धा जेव्हा निसर्गाचं कवच बनते तेव्हा ती अशी दिसते. या देवराया म्हणजे काय तर एक प्रकारे मूळ जंगल, जिथे माणसाचा हस्तक्षेप जवळपास नाहीच. आपल्या पूर्वजांनी श्रद्धेतून आपल्याला दिलेला हा ठेवा आज जैवविविधतेचं संरक्षण करणारं एक अत्यंत प्रभावी माध्यम ठरलं आहे. हेच तर आहे ते शहाणपण जे पिढ्यानपिढ्या आपल्यापर्यंत पोहोचलंय. आणि मग ह्या सगळ्याच्या शेवटी एक प्रश्न मनात येतोच. एकीकडे आपल्या पूर्वजांनी दिलेली श्रद्धा आणि दुसरीकडे आजचं आधुनिक विज्ञान. निसर्गाच्या भविष्यासाठी या दोन्हींची ताकद एकत्र येऊ शकेल का? ह्यावर विचार करायलाच हवा, नाही का?